नमस्कार, स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत। नमस्कार, या ठिकाणी मी पाव किलो गवार घेतलेली आहे आणि तिला स्वच्छ साफ करून 2-3 पाण्याने धुवून पण घेतलेली आहे आणि बारीक चिरलेले आहे। त्या गवारीपासून आज आपण मिठातली गवार बनवणार आहोत, खारी गवार। अगदी झटपट तयार होणारी गवार आहे आणि चवीला पण खूप चविष्ट लागते। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। या ठिकाणी तवा गरम करायला ठेवलेला आहे। तव्यामध्ये केल्यामुळे छान लागते, जी चव अजून वाढते म्हणून तव्यामध्ये बनवते मी हिला। आपण सुरुवातीला राई टाकून घेऊयात किंवा मोहरी पण बोलू शकता तुम्ही। राई तडतडली की आपण जिरे घालणार आहोत, कढीपत्ता, अगदी चिमूटभर हळद घालणार आहोत। हे चांगलं परतून घेऊयात। एक अर्धा चमचा हिंग, मीठ चवीनुसार मीठ घातलेलं आहे, त्यामुळे पुन्हा आपण हे हलवून घेऊयात व्यवस्थित। आणि हा लसूण घेतलेला आहे बघा, मी ठेचून घेतलेला आहे आणि ह्याला पण आपण परतून घ्यायचं। पण लसणाला जास्त नाही परतवायचा, हलका हलका मध्ये तेलामध्ये फक्त फ्राय केल्यासारखं। लसणाचा आपल्याला कलर नाही बदलायचा। लगेच गवार घालून घेणार आहोत। तर आपण हिला परत मिक्स करून घ्या तेलामध्ये व्यवस्थित। तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये ह्याला करू शकता, कढईमध्ये पण करू शकता, पातेल्यात पण करू शकता, पण तव्यावरची चव येणं फार वेगळी जाते। खूप छान होते तव्यामध्ये बनवल्यावर, खूप बनते पण झटपट आणि चवीला पण छान लागते आणि खूप कमी साहित्यामध्ये तयार होते। तुम्हाला हवा असला तुम्ही ह्याच्यामध्ये हिरवी मिरची किंवा लाल मिरची पावडर पण टाकू शकता, पण ही अशीच छान लागते आणि ह्याला मिठातली गवार किंवा खारी गवार बोलतात। त्यामुळे त्याच्यामध्ये फक्त मीठच घालतात, बाकी काही साहित्य घालत नाही। आपण याला झाकण घालून वाफ देऊन ठेवूयात। 5 ते 6 मिनिटं आपण याला वाफ देऊयात, म्हणजे शिजून निघेल। बघा, गवार आपली झालेली आहे, पूर्ण गाळ शिजलेली आहे गवार। कवळी गवार असल्यानंतर लगेच शिजते, जरा कवळीमध्ये येते त्यामुळे पटकन शिजले। आपण थोडी कोथिंबीर घालून घेऊयात आणि पुन्हा याला आलटी पलटी करूयात। आमच्या गावी जेव्हा ही खारी गवार बनते त्यावेळेस आवर्जून तव्याचा वापर करतात, कारण तव्यामध्ये याची टेस्ट येणं फार वाढते आणि तव्यामध्ये बनवलेली खूप खमंग लागते। आता आपली तयार झाली बघा खारी गवार किंवा मिठातली गवार, तुम्ही याला बोलू शकता। हे बघा, आपली मिठातली गवार तयार झाली आहे। खारी गवार आपली बनलेली आहे। बनायला झटपट आणि लहान मुलांना पण आवडते आणि ज्यांना तिखट आवडत नाही त्यांच्यासाठी पण खूप चांगली रेसिपी आहे ही। तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा। आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली, आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनल सबस्क्राईब जरूर करा। चला तर भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा आणि मस्त राहा। थँक्यू, धन्यवाद।